हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर असं मस्त असं वातावरण तुम्ही बघू शकता आणि तुम्ही कोणी कोणी हा किल्ला बघितला तेही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इतकं छान आणि सुंदर वातावरण असेल तर काय अजून पाहिजे. तर इतकं छान सगळीकडे असं ढगाळ आणि मध्येच ऊन असं वातावरण होतं आणि मध्येच थोडासा हलकासा पाऊस पडत होता आणि खूप छान असं निसर्गाच्या सानिध्यात वाटत होतं. आता दरवेळेस म्हणतो पुरंदरला जायचं पण ह्या दिवसात आहे ना खरंच पॉसिबल नाही आहे की आपल्या मुलांना घेऊन. कारण की आजच मी अनुभवलं का याच्या आधी जेव्हा गेलं होतं तेव्हा मायरा नव्हती आणि आता मायराला घेऊन जायचं म्हटलं तर मोठा टास्क असतो. कारण की मायरालाच घेऊन आम्हाला जायचं होतं ना, असं ठरवलं आम्ही तिला घेऊन जाऊयात म्हणून. तर गेलो तर इतकी सारी गर्दी ती तुम्हाला मी नाही दाखवू शकले. कारण की मोबाईलसुद्धा काढणं पॉसिबल नव्हतं. कारण की गाड्यांची पार्किंगच खाली 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 अशा रस्त्यांनाच होती आणि तिथेच गाडी पार्क वगैरे केली आणि आम्ही चालत वरती गेलो. सगळेच लोक असे चालत जात होते आणि इतकी गर्दी विचारूच नका, खूप सारी गर्दी. कारण की पार्किंगलासुद्धा मग बघू शकता तुम्ही खाली रस्त्यावरच लावायला चालू केली आणि तसं त्यांनी इन्स्ट्रक्शन पण दिले होते आणि म्हणूनच मग थोडं चालत चालत जावं लागलं. आणि जेव्हा मायरासोबत असते तेव्हा मग मायरा कधीतरी चालते पण तिला असं कधी कधी असते की मग मला उचलूनच घे आणि मग त्याच्यातच आपण थकून जातो. आणि तसंच झालं आज पण. मायराला सतत कधी थोडंसं ती चालली असेल नाही तर उचलूनच घे म्हणत होती. आणि इथे बघू शकता वरती किल्ल्यावरती जायलाही खूप जास्त गर्दी होती पण आम्ही काही वरती गेलो नाही. कारण की खूप साऱ्या लाईन लागलेली होती. म्हणजे गर्दी एवढी म्हणू शकता तुम्ही की बाहेरून जेव्हा आतमध्ये एंटर करायचं असतं तेव्हा म्हणजे अक्षरशः लाईन लागली होती. लाईनेत उभा राहून इथे असं आहे की तिथे आपलं नाव वगैरे सांगून आणि तिची टेक देतात आणि ती सोबत घेऊन जायची आणि येताना दाखवायची, असं त्यांचं रूल आहे तिथे. मग आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि तिथे छोटे छोटे स्टॉल असतात म्हणजे असे पत्र्याचे बांधलेले. तिथे पहिला चहा घेतला आणि नंतर अशी सुरुवात केली आणि इतके सारे माकड होते ना विचारूच नका. खूप जास्त भीतीही वाटत होते आणि बघून छानही वाटत होतं. आणि इथेच दत्त मंदिर पण आहे. छान छान म्हणजे विचारूच नका, इतकी हिरवाईने भरलेला डोंगर आहे ना, खूप छान वाटतं तिथे. मी काहीच खूप जास्त शूट करू शकले नाही. कारण की मायरा एक जणाकडे तर एक जणाकडे पिशवी आणि पिशवी जरी हातात जरी दिसले तरी माकड आपल्यावरती अटॅक करतात हे तर तिथं दिसतच होतं. म्हणून मोबाईलसुद्धा हातात घेणं म्हणजे असं रिस्की वाटत होतं आणि तसंच झालं. काय इतकं सारे शूट काहीच केलं नाही. नंतर मग येताना जातानाचा नजारा हा तुम्ही बघू शकता आणि रस्ता वन वे असल्यामुळे खूप जास्त येणाऱ्या गाड्या आणि जाणाऱ्या गाड्या एकाच साईडनी जातात. चला मग तुम्ही बघितलं का पुरंदर किल्ला? बघितला नसेल तर नक्की बघा आणि नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे. पण सुट्टीच्या दिवशी काही जाऊ नका, मी तुम्हाला सजेशन देईल. कारण की खूप जास्त गर्दी असते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, तुमची काळजी घ्या.